Dear friends, our most important chapter is strategies for enhancement in food production. पॉप्युलेशन जगाचं ट्रिमेंडस रेटनी वाढत चाललेलं आहे आणि दुसरी बाजू बघा, सिव्हिलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, रोड बनवणं, रेल्वे लाईन टाकणं, यामुळं जमिनीचा एकतर एरिया कमी आणि त्यातली बरीचशी वेस्टलँड आणि जी कल्टिवेटेड लँड आहे ती लँड पुन्हा कमी 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 होत चाललेली आहे. त्यामुळं या वाढत्या पॉप्युलेशनची गरज भागवणं ही पण आपली जबाबदारी आहे. आज आपल्या देशाचं पॉप्युलेशन विचारात घेतलं तर चायनापेक्षा थोडंसं कमी आहे, 2 नंबरला आहे. हे आपण बोलतो, परंतु चायनाच्या कंपॅरिझन मध्ये आपला एरिया किती कमी आहे. चायनाचा एरिया तिप्पट आहे आपल्या आणि पॉप्युलेशन थोडंसं जास्त आहे. आपल्याकडं ट्रिमेंडस रेटनी पॉप्युलेशन वाढत चाललंय. त्यामुळं जगामध्ये लवकरच आपण बाकीच्या बाबतीत काय माहित, पण पॉप्युलेशनच्या बाबतीत मात्र नंबर 1 येणार. दुसरं आपल्याला काय कधी जमेल माहित नाही, पण नंबर 1 पॉप्युलेशन मध्ये जगात आपण राहणार लवकरच. मग वाढत्या पॉप्युलेशनची डिमांड फुलफिल करणं ही पण आपली जबाबदारी आहे. वाढत्या पॉप्युलेशनची डिमांड फुलफिल करणं ही पण आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आपण नवीन नवीन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस अंमलात आणतोय. इरिगेशन फॅसिलिटी आणखी वाढवलेल्या आहेत. इम्प्रूव्ड व्हरायटीज कल्टिवेट करतो आणि त्याचबरोबर आपल्या देशाला 6,500 किलोमीटरचा कोस्टल एरिया लाभलेला आहे. त्यामुळं आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावरती कोस्टल एरिया लाभलेला असल्यामुळं हे पॉप्युलेशन फिश वरती जास्तीत जास्त डिपेंडंट आहे. फिश असेल, पोल्ट्री असेल, यामुळं हा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट जे आहेत त्याच्यावरती पडणारा ताण नाही म्हटलं तर कमी होतोय. तर वेगवेगळ्या कारणांमुळं ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस तर आपण इम्प्रूव्ह करतोच आहे, पण त्यावर ताण कसा कमी येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय आपण. आणि यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया ॲनिमल हजबंड्री, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स. प्राणी पाळायची सुरुवात प्राचीन काळापासून केली गेली. सर्वात पहिला डोमेस्टिक ॲनिमल कोणता असा MCQ विचारला तर लक्षात ठेवा, डॉग इज फर्स्ट डोमेस्टिक ॲनिमल. तुम्ही बघा, देवांच्या फोटोमध्ये डॉगला महत्व दिलंय कारण पहिला डोमेस्टिक ॲनिमल आहे तो. त्यानंतर वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या ॲनिमलचं डोमेस्टिकेशन आपण करू लागलो. आज आपल्याला मिल्क प्रोडक्ट किंवा मिल्क मोठ्या प्रमाणावर मिळवायचंय, त्याच्यासाठी पण आपण डेअरी फार्मिंग करतो.
पोल्ट्री बर्ड्स आपण मोठ्या प्रमाणावर वाढवतो, फिशरी पण मोठ्या प्रमाणावर आपण करतो, ॲपिकल्चर आहे, सेरिकल्चर आहे, लॅक कल्चर आहे, अशा कितीतरी गोष्टींचा आधार घेऊन आपण प्रोडक्शन वाढवण्याचाच प्रयत्न करतोय. ॲनिमल हजबंड्री, प्राणी पाळणे. आता प्राणी पाळण्याचा उद्देश प्रत्येक वेळी फूड आहे असं नाही आहे. समजा गाईचं म्हटलं तर दूध आपल्याला मिळणार आहे. या शेळ्या मेंढ्या म्हटलं तर शेळ्यांपासून मेंढ्यांपासून दूध मिळतं, मेंढ्यांपासून लोकर मिळते, मटण पण मिळतं. पोल्ट्री बर्ड्स मटण अंडी त्यापासून मिळतात. वेगवेगळ्या ॲनिमल पासून वेगवेगळे फायदे आपल्याला होतात. जसं हॉर्सचा विचार केला तर आपल्याकडं आपण पाहतो पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडं काही वाहनं होती का? नाही. हायस्पीड न जाण्यासाठी हॉर्सचा वापर केला जात होता. हायस्पीड साठी तो वापरला जाणारा ॲनिमल. ॲनिमल हजबंड्री, it is a scientific agriculture practice for breeding and raising of livestock. हा दिसतोय संपूर्ण livestock. It deals with care and breeding of livestock. म्हणजे काय? buffaloes, cows, pigs, horses, cattle, sheep, camels, goats, etc. अनेक ॲनिमलचं पालन आपण करत आहोत. त्याचबरोबर पोल्ट्री फार्मिंग करतोय, फिशरी करतोय, अनेक अजून मेथड आपण यामध्ये वापरतोय. विशेष बघा, जगामध्ये 70% लाईव्ह स्टॉक जो आहे तो इंडिया अँड चायनामध्ये आहे. सो आउट ऑफ टोटल लाईव्ह स्टॉक पॉप्युलेशन 70% पॉप्युलेशन इज प्रेझेंट इन इंडिया अँड चायना, बट प्रोडक्टिव्हिटी इज लेस. बघा 25%, फार कमी प्रोडक्टिव्हिटी आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला फार मोठा स्कोप आहे असा याचा अर्थ घेता येईल. इंडिया आणि चायनाला यामध्ये फार मोठा स्कोप आणखी आहे. याची क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी फार मोठा स्कोप आपल्याकडे आहे. सुरुवातीला आपण पाहूया डेअरी फार्मिंग. रिअरिंग अँड टॅमिंग ऑफ animals for dairy or milk and milk product, that is called as dairy farming. In number of cattle and buffaloes, India ranks 5th in world. जगामध्ये बफेलो आणि कॅटलचं पॉप्युलेशन विचारात घेतलं तर आपला 5वा नंबर लागतो. There are about 26 breeds of cow. गायींचे 26 वेगवेगळे ब्रीड आहेत आणि बफेलोचे 7 वेगवेगळे ब्रीड्स आहेत. जसे काऊचे ब्रीड म्हटलं तर गीर गुजरात राजस्थान मध्ये, साहिवाल पंजाब यूपी मध्ये, रेड सिंधी आंध्र प्रदेश मध्ये आणि एक्झॉटिक फॉरेनचे ब्रीड्स आहेत. होलिस्टेन म्हणजे जर्सी गाय, ब्राऊन स्विस, जर्सी एक्सेट्रा.
हे सगळे गायीचे वेगवेगळे ब्रीड्स आहेत. बफेलोचे ब्रीड्स पहा. बफेलोचे 6 ब्रीड्स इंडियामध्ये कॉमन आहेत. मुराह पंजाब आणि हरियाणामध्ये आहे. सुरती गुजरात राजस्थान मध्ये आहे. जाफराबादी मेहसाणा गुजरात मध्ये आहे. नागपुरी सेंट्रल इंडिया मध्ये आहे. नीली हरियाणा पंजाब राजस्थान या ठिकाणी आहे. असे 6 महत्वाचे ब्रीड्स या बफेलोचे इंडियामध्ये आढळतात. आता यांचा मेंटेनन्स मॅनेजमेंट कशी करायची. ज्या ठिकाणी व्हेंटिलेशन वॉटरची व्यवस्था चांगली आहे अशा ठिकाणी यांचं हाऊस कन्स्ट्रक्ट करायचं. आणि आयडियल फार्म जो बनवला जातो त्या ठिकाणी प्रत्येक गाईला किंवा म्हशीला किती जागा लागते तेवढी जागा, त्यांना जागेवर पाणी देण्याची व्यवस्था, फूड देण्याची व्यवस्था, त्यांचं जे वेस्ट आहे ते वेस्ट लगेच क्लीन करून ते सगळं जनावरांचं शेण असो युरिन असो ते एकत्र करून बायोगॅस प्रोडक्शनसाठी त्याचा वापर केला जातो. आणि बायोगॅस हा कुकिंगच्या पर्पजसाठी त्याचबरोबर लाइटनिंगच्या पर्पजसाठी वापरला जातो. आणि बायोगॅस तयार केल्यानंतर जे तिथं वेस्ट आहे ते फर्टिलायझर म्हणून शेतीमध्ये वापरलं जातं. या दूध देणाऱ्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे. रेग्युलर व्हेटरनरी डॉक्टरची व्हिजिट तिथं पाहिजे. क्लीनलीनेस, हायजिनिक कंडिशन, शेल्टर हे सगळं इम्पॉर्टंट आहे यांच्यासाठी. आता यांना जे खाद्य द्यायचंय रगेज, इट कंटेन्स हाय फायबर कंटेन्स. हे स्ट्रॉ, सायलेज, लेग्युम्स. आपण त्यांना समजा गवत खायला देतो, चारा खायला देतो. तो चारा खायला देणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये फायबर भरपूर असतात. त्याचबरोबर आपण त्यांना वेगळं फीड सुद्धा देतो. मिल्क प्रोडक्शन वाढावं याच्यासाठी त्यांना वेगळं फीडिंग आणखी करतोय. आणि त्याच्यामध्ये सिरियल्स, मिलेट्स, फॉरेस्ट क्रॉप्स, हाय लीफ प्रोटीन्स, ऑइल केक्स वगैरे सगळं आपण देतो. त्याच्यातून त्यांना बाकीचे कंटेंट मिळणार. त्यांना जेवढं चांगलं खाद्य देता येईल तेवढं खाद्य आपण व्यवस्थित देतो. आणि त्याचा फायदा काय होतो, दुधामध्ये फरक पडतो. यांचं डिसीज पासून प्रोटेक्शन केलं पाहिजे. जसं बॅक्टेरियल डिसीज, अँथ्रॅक्स, टीबी, मॅसिटिस, साल्मोनेलासिस, व्हायरल डिसीजेस समजा ब्ल्यू टंग आहे, रेडर पेस्ट, कॅटल प्लेग, असे जे डिसीजेस यांच्यामध्ये होतात त्यासाठी त्यांना ट्रीटमेंट देणं, त्यांचं वॅक्सिनेशन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. पहा, अतिशय सुंदर इथं कन्स्ट्रक्शन केलेलं आपल्याला दिसतं. सगळ्या गोष्टी प्रॉपर मेंटेन केलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. बघा, त्यांना खायला द्यायचं, त्यांची राहायची व्यवस्था कशी केली आहे, किती अंतरावर ठेवलेत, किती खायला द्यायचं, सगळं नियोजन आपल्याला करता येतं. बघा, त्यांची राहायची व्यवस्था कशी केलेली आहे. आता धार काढणे फार कठीण काम आहे तसं हे, परंतु
ग्रामीण भागामध्ये जरी अजून याचा आपण अजून स्वतःच धार काढत असलो तरी आता आपल्याकडं अशा मशीन वापरल्या जातात, त्या मशीनच्या साह्यानं धार काढली जाते, मिल्क मिळवलं जातं असं. आता या डेअरीमध्ये आपल्याला काय मिळतं? मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिल्क मिळतं, कारण न्यूट्रिशनचा अतिशय महत्वाचा सोर्स म्हणजे मिल्क आहे. कॉटेज इंडस्ट्री प्रोव्हाइड्स कंटिन्युअस फ्लो ऑफ मनी. शेतीला हा जोडधंदा आहे. यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत. आणि त्याच्याशिवाय दुधापासून दही तयार करतो, चक्का करतो, त्याच्याबरोबर आपण श्रीखंड करतो, आम्रखंड करतो, तूप तयार करतोय, मिळवतो याच्यापासून. त्याचबरोबर इकडं आपण पनीर मिळवतो, त्याच्याबरोबर आपण इकडं खवा मिळवतो, पेढा मिळवतो, बर्फी मिळवतो, कितीतरी दुधापासून पदार्थ असे गुलाबजामुन पण आपण तयार करतो. कितीतरी महत्वाचे दुधापासून प्रोडक्ट आपण बनवतो. एनसीईआरटी काय म्हणते तेही आपण पाहूया. ब्रीडची क्वालिटी महत्वाची आहे. मिल्कचं उत्पादन मिळण्यासाठी ब्रीडची क्वालिटी कोणती तुम्ही यूज करता हे पण फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं चांगले ब्रीड सिलेक्ट करायचे, ज्यांच्यामध्ये उत्पन्न भरपूर मिळेल आणि रोगांना कमीत कमी बळी पडेल असे ब्रीड्स यासाठी वापरायचे आहेत. इथं पहा, जे काढलेलं दूध आहे ते दूध एकतर लोकल डिस्ट्रीब्युशन करू शकता, खवा बनवण्यासाठी वापरू शकता, किंवा आपण डेअरीमध्ये हे पाठवू शकता. मग तिथं डेअरीमध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग करून मग पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या टँकरमध्ये दूध पुरवठा केला जातो. सगळी ही क्लीननेस, हायजिनिक कंडिशन, क्वालिटी ऑफ फॉडर वगैरे सगळं आपण मेंटेन करत असतो इथं. हाऊ टू इन्श्युअर दिस स्ट्रिंगंट रेग्युलर इन्स्पेक्शन, डॉक्टरची व्हिजिट सारखी असली पाहिजे, व्हेटरनरी डॉक्टरची व्हिजिट असली पाहिजे, चेकअप केला पाहिजे, हे इथं दाखवलेलं आहे. त्यानंतर पोल्ट्री फार्मिंग. पोल्ट्री फार्मिंग ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे बर्ड्स डोमेस्टिकेट करतो. चिकन, डक्स, टर्कीज, गीज, चिकन, डक्स, टर्कीज, गीज हे बर्ड्स आपण डोमेस्टिकेट करतो. rearing and taming of poultry birds for meat and eggs, that is called as poultry farming. मग चिकन्स असतील, गीज असतील, पिजन्स असतील, टर्कीज असतील, गुनिया असतील, वेगवेगळे वापरले जातात. आणि ही प्रॅक्टिस जगामध्ये साधारण 5000 वर्षापासून सुरू आहे. 5000 वर्षापूर्वी या पोल्ट्री फार्मिंगची, पोल्ट्री बर्ड डोमेस्टिकेट बर्डचं डोमेस्टिकेशन करायची सुरुवात त्या काळापासून आहे, 5000 वर्षापासून आहे. सर्व पोल्ट्री बर्डचे जे फॉल्स इंडिया, बर्मा, श्रीलंका आहेत, अँसिस्टर सर्वांचे सेम आहेत. आणि त्याची स्पीसीज आहे जंगल फॉल गॅलस गॅलस. लार्ज स्केल सायंटिफिक मेथड पोल्ट्री फार्मिंग साठी वेस्टर्न कंट्रीमध्ये 200 वर्षापासून सुरू झाली आणि इंडियामध्ये 1950 पासून त्याची सुरुवात झाली.
चिकन्स आर मेनली ग्रोन फॉर मीट आर कॉल्ड ॲज ब्रॉयलर. फक्त चिकन मटन मिळवायसाठी जर आपण त्याचा वापर केला तर त्याला आपण ब्रॉयलर्स म्हणतो. आणि प्लायमाउथ रॉक ही त्याची व्हरायटी आहे. चिकन्स विच आर ग्रोन मेनली फॉर एग लेइंग आर कॉल्ड ॲज लेयर्स. व्हाईट लेगहॉर्न. अंड्यांसाठी ही व्हरायटी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आणि ही कोंबडी बनल्यानंतर 6 महिन्यात अंडी घालायला सुरुवात करते. आता इंडियन कोंबड्या आहेत त्या 60 ते 80 अंडी घालतात दरवर्षी. गावरान म्हणतो आपण. पण एक्झॉटिक ब्रीड आहेत ते 200 ते 240 अंडी दरवर्षी यांच्यापासून मिळतात. पहा, इंडियन ब्रीड्स. अमेरिकन क्लास म्हटलं तर प्लायमाउथ रॉक, रोड आयलँड, हॅम्पशायर हे व्हरायटी आहेत. इंग्लिश म्हटलं तर ससेक्स, ऑस्ट्रेलोलाप आहेत. मेडिटरेनियन म्हटलं तर व्हाईट लेगहॉर्न ही सर्वात पॉप्युलर आहे अंडी घालण्यासाठी. आणि आशियाटिक ब्रीड, आपल्याकडे ब्रीड बघा, बर्मा, कोचीन, लँगशान. इंडियन क्लास म्हटलं तर त्याच्यामध्ये देशी, बुरसा, बर्मा, केदारनाथ या व्हरायटी मोठ्या प्रमाणावरती देशी कोंबड्या म्हणून वापरल्या जातात. पहा, हे अंडी घातलेली आहेत, ती अंडी आपण गोळा करतोय. हे जे पोल्ट्री हाऊस आहे ते पोल्ट्री हाऊस कुठं कन्स्ट्रक्ट केलं पाहिजे? जिथं व्हेंटिलेशन भरपूर आहे, वॉटरची फॅसिलिटी आहे, ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी आहे त्या ठिकाणी वायर गॉजच्या साह्यानं पोल्ट्री हाऊस कन्स्ट्रक्ट करायचं. टेम्परेचर 37 डिग्री, 37.5 to 38 डिग्री, ह्युमिडिटी 65% मेंटेन करायची. आणि चांगल्या क्वालिटीचे ब्रीड्स या ठिकाणी पक्षी आपण ग्रो करणार. त्यांच्यामध्ये ब्रीडिंग घडवून आणणार वेगवेगळ्या मेथडच्या साह्यानं. आणि ते अंडी घालणार. त्या अंड्यांपासून आपल्याला हॅचरीमध्ये टेम्परेचर 37 डिग्री ॲडजस्ट केलं की टेम्परेचर प्रॉपर ॲडजस्ट केल्यामुळं त्याच्यामध्ये हॅचिंग होतं, पिलं बाहेर येतात. आणि ती जी पिलं बाहेर येतात त्या पिलांचा असा सांभाळ केला जातो इन्क्युबेटरमध्ये. 1 दिवसाचं असताना त्याचा सेक्स आयडेंटिफाय केला जातो, मेल आहे का फिमेल आहे. हे असे छोटे छोटे पक्षी इथं सांभाळले जातात हॅचरीमध्ये, इन्क्युबेटरमध्ये, ब्रूडरमध्ये. हे पहा, ब्रूडर इथं. त्यांना बॅलन्स्ड फूड द्यायला पाहिजे. आपण बघा, पोल्ट्री फीड आपण मोठ्या प्रमाणावर निर्माण करतो, कारण जे अंड खाणार, पोल्ट्री बर्ड आपण खाणार, ते खाल्ल्यानंतर त्याचं प्रॉपर न्यूट्रिशन आपलं झालं पाहिजे. त्यासाठी पण काळजी घ्यावी लागते. त्या पोल्ट्री बर्डचं वॅक्सिनेशन केलं पाहिजे वेगवेगळ्या डिसीजेस पासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी. व्हायरल डिसीजेस, राणीखेत, ब्रॉन्कायटिस, बर्ड फ्लू, एव्हियन इन्फ्लुएन्झा आहेत. बॅक्टेरियल म्हटलं तर कॉलरा, टायफॉइड, टीबी. फंगल म्हटलं तर ॲस्परजिलस आहे. प्रोटोझोन्स म्हटलं तर कॉक्सिडायोसिस आहे. असे अनेक प्रकारचे डिसीजेस पोल्ट्री बर्ड्स मध्ये होतात. ते होऊ नयेत याच्यासाठी रेग्युलर त्यांचा चेकअप केला पाहिजे.
वॉटर, जे पाणी त्यांना देणार त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स, विटामिन्स हे मिसळून द्यायचे. आणि जो यंग पोल्ट्री बर्ड आहे 30 ते 40 ग्रॅम फूड त्याला आपण दररोज देतो. आणि ॲडल्ट पोल्ट्री बर्ड आहे त्याला 115 ते 120 ग्रॅम फूड पर डे देतो. पहा, आता मेल असतील तर त्याचा उपयोग ब्रॉयलर म्हणूनच करणार, खाण्यासाठीच. आणि फिमेल असेल तर अंडी घालण्यासाठी. आणि मग अंडी घालून घालून दमली कोंबडी की पुन्हा कापणार आपण. आणि मग प्रॉपर साईजचे हे बर्ड्स झाले की याचं आपण काय करणार, मार्केटिंग करणार. तसले स्पेशल टेम्पो असतात, त्या टेम्पोत भरणार, पुण्या मुंबईला मोठ्या शहरांमध्ये पाठवून देणार. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, पोल्ट्री आपल्या फूडचा एक महत्वाचा सोर्स म्हणून आपण वापरतो. जे नॉनव्हेज खातात, मटणापेक्षा चिकन चांगलं, चिकन पेक्षा सुद्धा फिश चांगला. त्याच्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन, फॅट आहेत, विटॅमिन्स आहेत, रायबोफ्लेविन, विटॅमिन ए, डी वगैरे आहेत, मिनरल्स आहेत, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सल्फर, आयोडीन असे महत्वाचे कंटेंट यामध्ये असतात. त्यामुळं फूडचा एक मेन सोर्स म्हणून याचा वापर आपण करू शकतो. तुम्हाला सुंदर सुंदर फोटोग्राफ पाहता यावेत म्हणून मी इथं फोटोग्राफची व्यवस्था केलेली आहे. पहा, चिकन, ओके, अंडी, देशी पाहिजेत तर देशी घ्या, गावरान घ्या. आता एनसीईआरटी काय म्हणते ते बघूया. सिलेक्शन ऑफ डिसीज फ्री अँड सुटेबल ब्रीड्स, प्रॉपर सेफ फार्म कंडिशन्स, प्रॉपर फीड अँड वॉटर, हायजेनिक अँड हेल्थ केअर, ह्या गोष्टी मेंटेन करायच्यात आपल्याला. इम्प्रूव्ड ब्रीड्स वापरायचे. जर आपल्याला अंडी पाहिजे असतील तर व्हाईट लेग हॉर्न वापरणार आपण. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे ॲनिमल ब्रीडिंग. वेगवेगळ्या सुपेरियर ॲनिमल्स मध्ये आपण ब्रीडिंग घडवून आणतो. इथं आपल्याला काही ब्रीडिंगच्या मेथड स्टडी करायच्या आहेत. Breed is a group of organism related by descent and similar general appearance and feature size. Descent असतात पूर्वीच्या व्हरायटी पेक्षा ब्रीड्स सुपेरियर असतात ते. ब्रीडिंग इज अ मॉडिफिकेशन ऑफ जीनोटाइप ऑफ ऑर्गॅनिझम. त्याचा जीनोटाइप आपण मॉडिफाय करतो आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर बनवतो. जसं कॅटलचा ब्रीड, जर्सी आपण गाय मिळवली, तो ब्रीड आपण जीनोटाइप मॉडिफाय केला. व्हाईट लेग हॉर्न कोंबडीची व्हरायटी आपण भरपूर अंडी घालणारी व्हरायटी आपण मिळवली. ॲनिमल ब्रीडिंगचं एम काय? टू इन्क्रीज अँड इम्प्रूव्ह द यील्ड अँड डिझायरेबल क्वालिटी ऑफ ॲनिमल्स. हे उद्देश आहे त्याचं, हा उद्देश आहे. टाइप्स ऑफ ब्रीडिंग, इन ब्रीडिंग, आउट ब्रीडिंग. इन ब्रीडिंग आणि आउट ब्रीडिंग हे दोन बेसिक टाइप यामध्ये आहेत. बघा, इन ब्रीडिंग म्हणजे काय? इट इज अ मेटिंग ऑफ मोर क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल विदिन सेम ब्रीड फॉर 4 to 6 जनरेशन. 4 ते 6 पिढ्यापर्यंत अगदी क्लोज ब्रीड मध्ये
जर ब्रीडिंग घडवून आणलं तर त्याला आपण म्हणतो इनब्रीडिंग. एकाच ब्रीडच्या मेल फिमेल मध्ये आपण आणि 4 ते 6 जनरेशन त्यांचे अँसेस्टर सेम आहेत अशांचं ब्रीडिंग घडवून आणलं तर त्याला आपण म्हणतो इनब्रीडिंग. जसं आपल्याकडं मॅरेज सिस्टीम आहे, अगदी क्लोज फॅमिलीज मध्ये मॅरेज करण्याची पद्धत असेल तर त्याला आपण म्हणणार इनब्रीडिंग. आपल्या भाऊकीमध्ये आपण मॅरेज करतो का? नाही. कारण तसं केलं तर जिनोटाइप मध्ये समानता जास्त आहे, ते इनब्रीडिंग होईल. आयडेंटिफाय मेट सुपेरियर मेल अँड फिमेल्स ऑफ सेम ब्रीड. Evaluate the progeny obtained. Identify superior males and females among the further mating. In cattle, superior female cow or buffalo produces more milk for lactation. काऊ बफेलो मध्ये काय सुपेरियर ब्रीड कसा? भरपूर दूध देणारा. सुपेरियर मेल बुल गिव्ह राईज टू सुपेरियर प्रोजेनी. चांगला बैल रेडा निर्माण केला तर तो पुढं सुपेरियर व्हरायटी बनवण्यासाठी वापरता येतो. इनब्रीडिंगचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस आपण पाहूया. इन्क्रीज द होमोझायगॉसिटी प्युरिटी. त्यामुळं त्या ब्रीडची प्युरिटी मेंटेन केली जाते. It exposes harmful recessive genes that eliminated by selection. Harmful recessive gene expose होतात. It helps in accumulation of superior genes and elimination of less desirable genes. Superior gene accumulate करणं आणि अनडिझायरेबल जीन आहेत, लेस डिझायरेबल जीन आहे ते एलिमिनेट करण्याचे चान्सेस यामध्ये आहेत. दिस इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी ऑफ इनब्रीड पॉप्युलेशन. पण इनब्रीडिंग मध्ये प्रॉब्लेम काय? इनब्रीडिंग डिप्रेशन. It is a depression of fertility and productivity to continue inbreeding. जर आपण क्लोज फॅमिलीज मध्येच मॅरेज केलं तर पुढच्या पिढ्या वीक आणखी वीकर होत जातात. तसंच इथं पण होतं, त्याला आपण म्हणतो इनब्रीडिंग डिप्रेशन. मग याला करायचं काय? हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम? मेट सिलेक्टेड एनिमल विथ अनरिलेटेड सुपेरियर एनिमल्स ऑफ सेम ब्रीड. सुपेरियर वापरायचे, हा प्रॉब्लेम दूर करता येईल. त्यानंतर आउटब्रीडिंग. इनब्रीडिंग झाली पहिली मेथड. सेकंड मेथड आहे आउटब्रीडिंग. 4 ते 6 पिढ्या अँसिस्टर सेम नसलेले जे आहेत त्यांच्यामध्ये ब्रीडिंग करणं म्हणजे आउटब्रीडिंग झालं. इट इज अ ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड एनिमल्स. याच्यामध्ये बघा आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग, इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन अशा मेथड्स येतात. आता आउट क्रॉसिंग पुन्हा आपण आपल्या मॅरेज सिस्टीम कडे वळू म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. आपल्यामध्ये क्लोज फॅमिलीज मध्ये मॅरेजची पद्धत अस्तित्वात नाही, कारण इनब्रीडिंग होईल आणि पुढच्या पिढ्या वीकर होतील. आता आपल्याकडं प्रचलित मॅरेज सिस्टीम आपल्या कास्ट मध्ये
आपल्या आपल्या कास्ट मध्ये मॅरेज सिस्टीम आहे, त्यालाच आपण काय म्हणू? आउट क्रॉसिंग. त्यालाच आपण आउट क्रॉसिंग म्हणू. इट इज अ मेटिंग ऑफ एनिमल विद इन सेम ब्रीड, एकाच ब्रीड मध्ये, बट हॅव्हिंग नो कॉमन अँसेस्टर अप टू 4 ते 6 पिढ्यापर्यंत आपले पूर्वज कॉमन नाहीत. कॉमन पूर्वज आपल्या आपल्या भावकीमध्ये आहे, पण आपल्या कास्टचे दुसरे असतील तर ती काय आपली भावकी होत नाही, ते पाहुणे पाहुणे होतात. ते एकच त्या मेथडला आपण काय म्हणतो? आउट क्रॉसिंग. 4 ते 6 जनरेशन कॉमन अँसेस्टर त्यांचे नसतात, सेम ब्रीड मध्येच करणार आपण. द ऑफस्प्रिंग ऑफ सच मेटिंग नोन ॲज आउटक्रॉस. याचा ॲडव्हान्टेज काय? इट इज अ बेस्ट मेथड फॉर एनिमल हॅव्हिंग लो मिल्क प्रोडक्टिव्हिटी. मिल्क प्रोडक्शन साठी या मेथडचा उपयोग चांगला करता येतो. बीफ म्हणा, कॅटल्स म्हणा, यांच्यामध्ये याचा उपयोग जास्त चांगला होतो. इट हेल्प्स दी ओव्हरकम इनब्रीडिंग डिप्रेशन. जे इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे पुढची पिढी वीकर, त्याची पुढची पिढी वीकर 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 जे बनत होत्या, इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणतो आपण, तसं इथं होणार नाही. त्यासाठी ही मेथड महत्वाची. त्यानंतर क्रॉस ब्रीडिंग. इट इज अ मेथड सुपेरियर मेल ऑफ वन ब्रीड. आता 2 वेगळ्या ब्रीड मध्ये आपण घडवतोय बघा. सुपेरियर मेल ऑफ वन ब्रीड मेटेड विथ सुपेरियर फिमेल ऑफ अनदर ब्रीड. पुन्हा मी मॅरेज सिस्टीम कडे येतो. आपल्याकडं अशी पण मॅरेज सिस्टीम आहे, एका कास्टचा एक आणि दुसऱ्या कास्टचा धर्माचा कुणी पण असेल, असे 2 सुपेरियर इंडिव्हिज्युअलनी मॅरेज केलं तर ते काय झालं? आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाला. त्यांच्यामध्ये सुपेरिटी असू शकते, तसा प्रकार झाला. 2 वेगळ्या ब्रीड मध्ये आपण हे करतोय. एका ब्रीडचा सुपेरियर मेल, दुसऱ्या ब्रीड मध्ये सुपेरियर फिमेल, आणि 2 सुपेरियर मध्ये मेटिंग घडवून आपण करतोय. डिझायरेबल क्वालिटीज ऑफ 2 डिफरंट ब्रीड्स आर कंबाइंड. 2 वेगळ्या ब्रीडच्या चांगल्या कॅरेक्टर आपण इथं क्रॉस ब्रीडिंग मध्ये एकत्र आणतोय. प्रोजिनी हायब्रिड एनिमल्स मे यूज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन. त्याचा कमर्शियल प्रोडक्शन साठी उपयोग करतो आपण. एक्झाम्पल याचं काय? हिसारडेल शीप डेव्हलप्ड इन पंजाब. हिसारडेल शीप डेव्हलप्ड इन पंजाब बाय क्रॉसिंग ऑफ बिकानेरी यूज मॅरिनो रॅम्स. बिकानेरी यूज आणि मॅरिनो रॅम्स यांच्यामध्ये 2 वेगळ्या ब्रीड मध्ये क्रॉसिंग आपण केलं आणि सुपेरियर व्हरायटी, हिसारडेल नावाची सुपेरियर व्हरायटी आपण बनवली. अशा प्रकारे आपण सुपेरियर मेथड क्रॉस ब्रीडिंग वापरू शकतो. आणि इंटरस्पेसिफिक, आतापर्यंत आपण आपल्या आपल्या स्पीसीजचा विचार करत होतो. आता 2 वेगळ्या स्पीसीज मध्ये 2 वेगळ्या जनरामध्ये ब्रीडिंग घडवून आणायचं, याला आपण म्हणतो इंटरस्पेसिफिक, इंट्रास्पेसिफिक, इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशनची प्रोसेस आहे ही. मेटिंग ऑफ मेल अँड फिमेल्स ऑफ 2 डिफरंट स्पीसीज. 2 वेगळ्या स्पीसीज मध्ये करतोय आपण. जसं मेल ॲस आणि फिमेल हॉर्स यांच्यामध्ये ब्रीडिंग घडवलं जातं आणि म्यूल खेचर बनतं. खेचर बघा, जिथं पहाडी एरिया आहे ना, आपण हिमाचलला गेलो, काश्मीरला गेलो,
तर अशा भागामध्ये एवढा पहाडी एरिया, आपण टुरिस्ट लोक जातो, पण तेवढी चढाई आपल्याला करणं शक्य आहे का? नाही. तर त्या ठिकाणी पॉवरफुल म्हणून खेचर वापरतात, म्यूल वापरतात. पहा, हॉर्स आणि डॉंकीचं ब्रीडिंग करून खेचर बनवलं, म्यूल बनवलं, ते स्टराईल असतं. इंटर स्पेसिफिक. तर कसं काय केलं आपण? डिफरंट स्पीसीज मध्ये हायब्रिडायझेशन अशा प्रकारे घडवून आणतो. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आपण सीमेन काढून घेतो, सुपेरियर मेलचं सीमेन काढून घेतो, ते आपण लॅबोरेटरीमध्ये स्टोअर करतो. लो टेम्परेचरला आपण स्टोअर करून ठेवतो. आणि ज्यावेळी फिमेल हीट पिरियड मध्ये येईल त्यावेळी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आपण करतो. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आपण घडवून आणतो. त्यानंतर मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी, MOET. या टेक्नॉलॉजी मध्ये आपण काय करतो? प्रोग्राम फॉर हर्ट इम्प्रूव्हमेंट चान्सेस ऑफ सक्सेसफुल प्रोडक्शन ऑफ हायब्रिड्स. आपण यांना काय करतो? मल्टिपल ओव्ह्युलेशन करायला लावतो. आपण त्यांना जास्तीत जास्त ओहम तयार करायला लावतो आणि जास्तीत जास्त फर्टिलायझेशन चे चान्सेस वाढवतो, जास्तीत जास्त यंग वन्स बनवतो. मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी, MOET. काय करतो आपण? काऊ इज ॲडमिनिस्टर्ड हॉर्मोन FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आपण देतो त्या गाईला, आणि त्याच्यामुळं तिच्यामध्ये नेहमी एक एग तयार होत असेल तर अशा वेळी सुपर ओव्ह्युलेशन होतं. 6 ते 8 एग्स पर सायकल तयार होतात. पहा इथं सुपर ओव्ह्युलेशन घडवून आणतो. त्यानंतर ॲनिमल आयदर मेटेड विथ बुल ऑर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन घडवून आणायचं त्या फिमेल बरोबर. आणि फर्टिलाइज्ड एग जे आहेत 8 to 13 सेल स्टेजचे, दे आर रिकवर्ड नॉन सर्जिकली अँड ट्रान्सफर टू सरोगेट. मग दुसऱ्या मदर मध्ये हे सुरुवातीचे अर्ली एम्ब्रिओ आहेत, मोरुला, हे मोरुला अर्ली एम्ब्रिओ बनलेले आहेत, ते सरोगेट मदर, सबस्टिट्यूट मदर मध्ये ट्रान्सफर करायचे आणि भरपूर इंडिव्हिज्युअल अशा पद्धतीनं आपण MOET या टेक्निकनं मिळवू शकतो. MOET has been demonstrated for cattle, sheep, rabbit, buffalo, mares यांच्यामध्ये ही मेथड वापरली आपण. हाय मिल्क यील्डिंग ब्रीड्स, हाय क्वालिटी मीट, लेस लिपिड, मीट यील्डिंग बुल्स, असे अनेक प्रकारचे ॲनिमल्स आपण या मेथडनं मिळवलेले आहेत.